तर मित्रांनो, आपल्यासमोर येण्याचं कारण असं आहे की मी आज एक न्यूज पाहिली आणि अर्थातच माझ्यासारख्या एक सर्वसामान्य वर्गामधून येणाऱ्या अनेक लोकांनी परवा झालेल्या भाषणाचाही मला वाटतं व्हिडिओ किंवा परवा झालेल्या भाषेने विचारपूर्वक पद्धतीने बघितलं असेल आणि नीट लक्षात घेतलं असेल की देशाची परिस्थिती कुठे आता आलेली आहे आणि कुठे चाललेली आहे. अधोगती देशाची व्हायला आता वेळ लागणार नाही आहे आणि लवकरच आपण तानाशाही किंवा मी म्हणेन की हुकुमशाहीकडे आपण वळणार आहोत. आणि इथून पुढे इलेक्शन होणार नाही ही गोष्ट सत्यामध्ये आहे आणि मला वाटतं तरुण वर्ग हा माझ्यासारखा जो तरुण वर्ग आहे तो नक्कीच जाणतो. त्यामुळे जे जागरूक आहेत ना, मला वाटतं गाढवासारखे जगणारे अनेक लोक आहेत, पण जे सतर्क राहून जगतात ना, ती खरी माणसं आहेत समाजातली आणि ती खरंच शिलेदार आहेत ह्या समाजातले. मला एवढंच म्हणायचं आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे मी बोललो ना, कर्मभूमी आणि जन्मभूमीवर आपण राहतो आणि महाराष्ट्र आहे ना, हे अनेक लोकांच्या बलिदानाने आपल्याला मिळालेली, मुंबई पण अनेक लोकांच्या त्यागाने आहुत्यांनी म्हणजे आपल्याला मिळालेली आहे. आणि आपण काय करतो, आपल्याला आता पहिल्यासारखं आपल्याकडे एवढं इलेक्ट्रॉनिक मीडियाचा प्रसार झाला आहे, सोशल मीडिया एवढं आपल्याकडे प्रगत झालेलं आहे तंत्रज्ञान, तर आपल्याला आता पहिल्यासारखे शस्त्र, बंदूक, हत्यार घेण्याची गरजच नाही आहे. सगळ्यात मोठं हत्यार तर आपलं हेच आहे ना, सोशल मीडिया. आपण काय करत चाललो आहोत, आपण रील्स बनवतो आहे, आपण वेगवेगळ्या गोष्टी या सोशल मीडियाचा म्हणजे बोलतात ना, जो वापर करतो आहे, वापर करण्याबद्दल माझा कुठलाही आक्षेप नाही आहे. पण जर सत्य असेल तर सत्यावर बोलणार कधी आणि त्या सत्याबद्दलची मेजॉरिटी दाखवणार कधी. तर मला आता हा व्हिडिओ बनवण्याचं कारण, आता मी मुद्द्यावर येतो. आज एक न्यूजमध्ये मी पाहिलं की सन्माननीय पक्षप्रमुख, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि मनसेचे पक्षप्रमुख श्री राजसाहेब ठाकरे यांचं आज छोटंसं मला वाटतं पत्रकारांनी एक बाईट घेतलं. त्याच्यामध्ये मुलाखतीमध्ये दाखवलं, म्हणजे माहिती दिली, पुन्हा एकदा एक नवीन शॉक बसला की निवडणूक आयोग आणि इलेक्शन कमिशन ह्यांनी आज एक पाडू नावाचं डिव्हाइस आणलेलं आहे EVM मशीनला जोडायला आणि सांगतात काय की ते व्हर्जन जुने झालेत म्हणून आम्हाला ते आणावं लागलं आहे. मला एवढंच विचारायचं आहे सन्माननीय आपल्या देशाच्या पंतप्रधानाला आणि आपल्या महाराष्ट्र सरकारी प्रशासनाला, कायदा सुव्यवस्था आहे की नाही, आता ह्याचाही खूप मोठा प्रश्न झालेला आहे, उद्भवलेला आहे. त्याच्यामध्ये तरुण वर्ग, त्याच्यानंतर काही सर्वसामान्य वर्गाची तर म्हणजे फरफट होतेच आहे. तर मला आता ह्या इलेक्शनबद्दल बोलावं असं वाटतं म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे. आपला देश खरंच एवढा कंगाल झाला आहे का हो की EVM मशीन म्हणजे जुन्या झाल्या आहेत? हे कारण म्हणजे पटणारी कारणं तर द्या आम्हाला. आम्ही जनता जनार्दन, आम्ही काय एवढे मूर्ख आहोत का? आम्हाला काहीच कळत नाही का तुम्ही काय करताय? आणि मी मुळात एक टेक्निकल बॅकग्राऊंडमधून आहे. तुम्ही ते डिव्हाइस कशासाठी जोडणार आहात आणि कुठल्या पर्पजसाठी, आणि जर तुमचा हेतू स्वच्छ आणि साफ आहे ना, तर तुम्ही त्याच्याबद्दल माहिती का नाही दिली? आणि कायद्याप्रमाणे, नियमाप्रमाणे निवडणूक प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणारे जे काही तंत्रज्ञान आहे, कुठलीही साधी वायर जरी असेल ना, तर तिला सगळ्या पद्धतीचे टेस्ट, सगळ्या पद्धतीच्या गोष्टी तिला म्हणजे पार कराव्या लागतात. मग आज हा एवढा मोठा डिव्हाइसच आहे ना, यंत्र तुम्ही जोडणार आहात, ते करून काय साध्य करा, ते काय काम करतं ह्याची माहिती ना राजकीय पक्षांना दिली आहेत ना आम्हाला दिली आहेत नागरिकांना. म्हणजे इलेक्शन कमिशनला मला वाटतं एवढं स्वतःचं मत झालं आहे का आम्ही काही करू म्हणजे आम्हाला कोण विचारणार नाही? चुकीचं आहे, साफ चुकीचं आहे. आणि पहिली गोष्ट, EVMवर इलेक्शन होण्याचा पूर्ण देशभर विरोध होतो आहे, तरी पण ह्या जगामध्ये EVMला विरोध आहे. बाकीच्या सगळ्या ज्या देशातल्या ज्या मी म्हणेन निवडणुका आहेत त्या बॅलेट पेपरवर होतात. फक्त एक भारतामध्ये आपल्या ह्या गोष्टी आपण म्हणजे अंगावर घेतलेल्या आहेत, त्याच्यावर आपण बोलत नाही आहोत, विरोध करत नाही म्हणून हे राजकीय मी म्हणेन ना, प्रस्थापित सरकार आणि प्रशासन आपल्यावर लादत आहेत. तर मला माझी दोन मागणी आहे ह्या व्हिडिओमधून की एक तर आहे ना, सर्वसामान्य नागरिक म्हणून माझी एक खूप तळमळीची विनंती आहे की तुम्ही आता ना लोकांचा तळतळ घेऊ नका. समजलं ना? तुम्ही जे करताय ना गोडबंगाले, सगळं लोकांना कळतं आहे आणि तुम्हालाही कळलेलं आहे की काय कुठे आता पाणी मुरणार आहे आणि कुठे तुम्हाला धक्का बसणार आहे. मी कुठल्याही पक्षाचं नाव घेत नाही आहे. जे धोकेबाजनी गद्दार आहेत ना, ज्यांनी गरिबाचं रक्तशोष केलेलं आहे आणि लोकांना आज दारोदारी म्हणजे भटकण्याचे आणि लोकांना म्हणजे रोजगार तर नाहीच आहेत, मारलेत. तरुण वर्गालाही शिक्षण घेऊन त्यांच्या आईवडिलांनी एवढे पैसे खर्च करूनसुद्धा आज तरुण वर्ग नोकऱ्यांसाठी भीक मागतोय आणि नोकऱ्या नाही आहेत, अपॉर्च्युनिटी नाही आहेत. सगळ्या कंपन्या, सगळे उद्योग तुम्ही बाहेर घेऊन दुसऱ्यांच्या मांडीवर बसवलेत आणि ह्या महाराष्ट्राला भिकारी करायचा प्रयत्न करताय. आणि अजून तुमचा प्रयत्न, तुमची मजल जाते की महानगरपालिकेवर पण तुम्हाला सत्ता घ्यायची आहे. मला एवढंच सांगायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. जर एक माझं साधं एक तुम्हाला एक सुचवतो आहे
सर्वांचा, आणि हा व्हिडिओ जे बघतील, जे सोशल मीडियावर असतील आणि जे मोठे मोठे यूट्यूबर असतील ना, त्यांनी हा माझा मुद्दा उचलून धरला पाहिजे. ह्याच्यावर त्यांना अजून काही बोलायचं असेल तर याच्यामध्ये ॲडिशन करून बोलू शकतात, त्यांचे विचार मांडू शकतात. पण माझा मुद्दा लक्षात घ्या की जर आपण मला तर मॅच मी बघत नाही, पण IPLची मॅच जर घराघरात पोचू शकते, जर IPLच्या मॅचचा, वर्ल्ड कपचा जो स्कोर आहे मॅचचा, क्रिकेटचा स्कोर जर सगळ्या लोकांना कळू शकतो, लोक पाहू शकतात, लोक वेडे होऊ शकतात, लोक आपल्या टीव्या फोडू शकतात, म्हणजे फटाके उडवू शकतात, एवढा म्हणजे उत्साह निर्माण करण्यासाठी, मग इलेक्शनबद्दल असं का होऊ शकत नाही? इंडिया डिजिटल इंडिया आहे ना, तंत्रज्ञान प्रगत झालं आहे ना. आता ह्याच्यावर पण मला काही लोक विरोध करणारे बोलतील, कमेंट्स करतील की, किंवा ज्यांना जे जास्त म्हणजे मला वाटतं ज्ञानी असतील ना, ज्ञानी व्यक्ती लोक बोलतील की असं नाही, ती एक म्हणजे मला वाटतं खाजगी यंत्रणा आहे, प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये ती सर्वांसमोर त्याचं म्हणजे बूथ दाखवू शकत नाही वगैरे. सर्व मान्य आहे. मी काय म्हणतो, मतदार, माझ्यासारखा मतदार जेव्हा मतदानाला जातो तेव्हा तो काय बॉम्ब घेऊन तर जाणार नाही आहे ना. तो तुम्ही जाताना त्याला तुमची सिक्युरिटी तर असणारच आहे ना. मुळामध्ये माझं मागणं असं आहे की आपण जेव्हा मत टाकायला जातो मतपेटीमध्ये किंवा वोटिंग बूथवर जातो ना, तेव्हा तिथे त्या आतल्या परिसराचा, त्या आतल्या रूमच्या, त्या खोलीचा व्हिडिओ नका लाईव्ह करू, ते लाईव्ह नका करू. पण जेव्हा इलेक्शन बूथ असतं, इलेक्शनची एक रूम, एक वोटिंग करण्याची एक रूम असते, त्या रूमच्या बाहेर असे कॅमेरे लावा आणि लाईव्ह करा, सगळ्या न्यूज चॅनलवर लाईव्ह करा की की कुठला माणूस कुठे जातो, आणि त्या रूमच्या बाहेर पण एक मोठा स्क्रीन लावा आणि त्याच्यामध्ये BJP असेल, काँग्रेस असेल, अनेक जे काही पक्ष असतील, ज्या पार्ट्या असतील, अपक्ष जे काय मी म्हणेन की आप असेल, जे कोणी असतील, त्या सगळ्यांचे तिथे असे स्क्रीनवर नावं आली पाहिजेत. आणि त्या कॉलमच्या खाली किती किती स्कोअर होतं, किती किती मतं पडत आहेत, आणि ज्याने मत टाकलेलं आहे ते मत टाकल्यानंतर त्याचा तिथं ते आकडे वाढले पाहिजे, प्लस झाले पाहिजेत. त्या स्क्रीनवर सगळं मॉनिटरिंग झालं पाहिजे. प्लस बटन दाबता क्षणी EVMचं बाहेर चिन्हासह कुणाला टाकलं हे पण कळलं पाहिजे. ह्या पद्धतीचं का होत नाही आहे? जर अशा पद्धतीचं इलेक्शन, जर अशा पद्धतीच्या इलेक्शनच्या प्रक्रियेला सुरुवात झाली ना, तर घोडेबाजार होणार नाही. सर्वसामान्य नागरिक जनतेला कळेल आणि जनतेबद्दल मतं करण्याचा अवेअरनेस, मतं करण्याची इच्छा जागरूक होईल. का? त्याचं कारण असं आहे की जेव्हा मी मत टाकतो आहे, EVMचं बटन दाबतो आहे, तर मला त्याच्यामध्ये अजून एक मी ॲड करीन की आपण मतदार करण्यासाठी, आवरण्यासाठी आम्हाला मेसेज रिसीव येतात. इलेक्शन कमिशन, निवडणूक आयोगाकडून आम्हाला अवेअरनेस, महानगरपालिकेकडनं म्हणजे मी म्हणेन की हे केलं जातं, अवेअरनेस करण्यासाठी बोलतात ना, अनाऊन्समेंट केली जाते. आज अनेक प्रकारचे मेसेजेस आम्हाला येतात. मग तिथे ते मेसेज पण लिंक झालं पाहिजे. आधार कार्ड तुम्ही लिंक करून घेतलेलंच आहे. त्याच्यामुळे ज्या पार्टीला मत दिलं आहे ना, कन्फर्मेशन म्हणून तिथे असं एवढं ट्युनिंग चांगलं करा ना की मत टाकल्या बाहेरच्या स्क्रीनमध्ये पण, बाहेर असलेल्या स्क्रीनमध्येही दिसणार आहे की कुणाला मत केलेलं आहे. बरोबर. एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की 10 मतं, एक XYZ पार्टी आहे, 10 तिचा आकडा 10, वोटिंगचा आकडा 10 आहे. दुसरी B पार्टी आहे, तिचा आकडा वोटिंगचा 50 आहे. आता तिसरी C पार्टी आहे, तिचा आकडा समजा 20 आहे. तर आता एक मतदार गेला, सर्वसामान्य मतदार गेला, त्याने बटन समजा A पार्टीला केलं, तर 10च्या जागी तिथं 11 लगेच काउंटिंग वाढलं पाहिजे. इन्स्टंट तुम्हाला निकाल देणंही सोपं होईल आणि एकदम म्हणजे जलद गतीने ही प्रक्रिया पार पडली तर, आणि निरपक्षपणे मी म्हणेन की एकदम क्लिअरिटीने लोकांना कळेल. असं का करत नाही? आणि मत टाकल्यानंतर लगेच त्या मोबाईलवर पण त्या व्यक्तीला ते हे आलं पाहिजे, कन्फर्मेशन की तुम्ही ह्या चिन्हाला वोटिंग केलं होतं, त्यामुळे तुमचं मत सक्सेसफुली ह्याच्यामध्ये गेलेलं आहे. म्हणजे इलेक्शन ह्याच्यामध्ये, आमचा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीची निवडणूक प्रक्रिया असेल, समजा महानगरपालिकेची असेल, कुठली असेल यापुढे, त्याच्यामध्ये तुमचं मत नोंदवलं गेलेलं आहे, म्हणजे यशस्वीरित्या नोंदवलं गेलेलं आहे आणि तुमचं मतदान यशस्वीरित्या पार पडलेलं आहे. हे असं का नाही करत? ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि जर ह्या गोष्टी झाल्या, अशा पद्धतीने झाल्या, तंत्रज्ञानाचा वापर जर असा झाला, तरच त्या गोष्टी लोकांमध्ये जे संभ्रम निर्माण केलं, आणि लोकांनाच कळत नाही आहे खरं कोण, खोटं कोण बोलतं आहे. पण एवढं तर कळतं आहे की महागाई वाढलेली आहे, सगळ्यांना कळतं आहे की अदानीच्या घशात काय काय चाललेलं आहे. आपली ही मुंबई, महाराष्ट्र, बोलतात ना सोन्याची, एक काळामध्ये मी ऐकून होतो आमच्या आजी आजोबांकडनं, आईवडिलांकडनं, की मुंबई ही सोन्याची अंड देणारी कोंबडी आहे. आणि वर्ल्डमध्ये पण
मुंबई आणि महाराष्ट्र मी म्हणेन ना की सगळ्यात मोठा एक बिझनेस, म्हणजे मी बोललो ना की कुठलीही कंपनी देशामध्ये चालत नसेल ना, कुठलाही प्रोडक्ट ते मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये चालतो, तिथं तो विकला जातोच. लोक बाहेरच्या कंपन्यांवर मोठ्या होत आहेत आणि देशामधलेच उद्योजक झोपत चालले आहेत आणि त्यांना झोपण्याचं काम. आज टेलिकॉमबद्दल आपण बोलायला गेलो तर आज जेवढ्या कंपन्या होत्या सगळ्यांना झोपवलेल्या आता फक्त 3च कंपन्या आहेत. एक तर झालं आपलं एअरटेल झालं आहे, त्याच्यानंतर वोडाफोन आणि आयडिया झालं आणि दुसरा आहे जिओ. या म्हणजे 3 कंपन्या आहेत. आता आम्हाला कसं, आम्ही युजर आहोत. आम्ही याच्यामध्ये जेव्हा आम्ही आयडिया ऑरेंज होता, म्हणजे पहिल्या ज्या कंपन्या होत्या, मी माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव सांगतो. आयडियामध्ये माझं लाईफ टाईम इन्कमिंगचं क्रेडिट आपलं सिम कार्ड होतं. आज लाईफ टाईमच्या नावाने मी त्यावेळेस पैसे भरले होते ना, आमच्याकडनं चार्ज केले होते. आज हे सगळं झाल्यामुळे, अदानीकरण झाल्यामुळे आणि जेवढ्या कंपन्यांनी, ह्या सरकारने, प्रशासनाने ज्या चुकीची धोरणं चालवली आणि बाकीच्या कंपन्यांना झोपवलं, त्याच्यामुळे आज काय झालं, आज आमच्यावर सक्ती आहे. हो, आज आमच्यावर सक्ती आहे. आम्ही जर रिचार्जची डेट निघून गेली, एक साधं उदाहरण सांगतो मी, कारण मोबाईल टेलिकम्युनिकेशनचा जो मी त्याच्यावर बोलतो आहे की कसं आहे, रिचार्जाचा माझा संपला आहे आणि मी उद्या रिचार्ज, म्हणजे आज रिचार्ज नाही केला, समजा उद्या केला, तर उद्यापर्यंत माझी इन्कमिंग बंद केली जाते. म्हणजे इन्कमिंग पण बंद केली का, तर त्या व्यक्तीने, युजरने हातबल होऊन रिचार्ज केलाच पाहिजे ना. आज ही गोष्ट आहे आणि आपल्याकडे चॉईस नाही आहे. जसं ह्याबद्दल चॉईस नाही ना, उद्या देश आणि महाराष्ट्र, मुंबई तर दुसऱ्या चुकीच्या लोकांच्या हातात गेलं तर इथून पुढेही आपल्याला चॉईस नसणार आहेत. आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी जसं सांगितलं की त्यांचा विकासकाला, उद्योजकाला, कुठल्याही बिझनेसमॅनला, कुठल्याही कंपन्यांना विरोध नाही आहे. एकाच व्यक्तीच्या घशात काय घातलं जातं याला विरोध. आणि गोष्ट खरी आहे, जर ह्या देशाचा, ह्या महाराष्ट्राचा, मुंबईचा जर उद्योगपती किंवा एकच कंपनी, एकच जर कंट्रोल करणारा व्यक्ती राहिला ना, तर आपल्याकडे चॉईसच नसणार आहे. तो त्याच्या मनमर्जीने रेट वाढवणार, त्याच्या मनमर्जीने आपलं शोषण करणार आर्थिक. हे नक्कीच, हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्याच्यामुळे मला हा जोडून विनंती आहे, जर इलेक्शन बॅलेट पेपरवर होत नसेल, बॅलेट पेपर व्हावं ही तर आमची सर्वप्रथम आमची मागणी आहे सर्वसामान्य नागरिकांची. आणि जर नसेल तर इलेक्ट्रॉनिक मीडियाचा जर वापर होत असेल ना, आज सोशल मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया, इलेक्ट्रॉनिकली जर होत असेल ना, EVM म्हणजे इलेक्ट्रॉनिकच ना, इलेक्ट्रॉनिकच आपण म्हणलो त्या गोष्टीला. मग त्या प्रक्रियेला अजून थोडं डेव्हलप करा आणि लाईव्ह करा. जे मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीचं जर आपण हा विषय घेतला सगळ्यांनी सोशल मीडियावर यूज करणार, तर ह्या विषयाला लावून धरा, उचलून धरा की आम्हाला इथून पुढे होणारे सगळे मतदान, इलेक्शन जे असतील ते लाईव्ह, जसं मॅचचे स्कोअर दिसतात ना, तसं वोटिंगचा स्कोअर दिसला, वोटिंगचे आकडे दिसले पाहिजे लाईव्ह. आम्हाला आता कुठल्याही सर्वे करणाऱ्या, कुठल्याही खाजगी किंवा यांचे अंदाज नको आहेत. आम्हाला इलेक्शन कमिशन, निवडणूक आयोगाकडनं ह्या गोष्टी, ह्या व्यवस्था झाल्या पाहिजेत. आणि पुन्हा सांगतोय, पुन्हा मी ही गोष्ट क्लिअर करतोय की मतदान करणं ही एक कॉन्फिडेन्शियल प्रक्रिया असते. मी बूथच्या आतमध्ये काय घडतं ह्याच्याबद्दलचा लाईव्ह करायला सांगत नाही आहे, पण बूथचा असलेला संलग्न जो सभोवतालचा परिसर आहे हा लाईव्ह करण्याच्या गोष्टी करतोय. आणि कुठला मतदार, कुठला व्यक्ती, नागरिक आज जातोय, तर त्याचा चेहरा तर दिसायलाच पाहिजे कॅमेऱ्यामध्ये. आणि त्याने कुठलं वोटिंग, कुणाला मत केलेलं आहे ते त्यांनी बटन दाबल्यानंतर बाहेरही त्याच्या स्क्रीनवर एक तर काउंटिंग वाढली पाहिजे, कुठल्या चिन्हाला त्यांनी दिलं आहे तर त्याच्या मोबाईलवर त्याचं कन्फर्मेशन आलं पाहिजे. म्हणजे तोही म्हणजे मला वाटतं तोही शांत डोक्याने घरी जाऊ शकेल की हा बाबा मी ज्याला मत दिलं त्याला मत पोचलेलं आहे, मला ज्याला निवडून आणायचं आहे. तर हे आमचे अधिकार आहेत आणि हे अधिकार आम्हाला नागरिकांना मिळालेच पाहिजे. बाकी मी कुठल्याही पक्ष आणि पार्टीकडून बोलत नाही आहे. एक सुजाण आणि जागरूक नागरिक म्हणून मी हा माझा व्हिडिओ सर्वांसमोर आणतो आहे. त्याच्यामुळे ज्यांना या व्हिडिओबद्दल खरंच ज्यांचं मत, जे सहमत असेल त्यांनी हा विषय उचलून धरला पाहिजे, अशी मी सगळ्यांना, सोशल मीडियाला आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला, जेवढे पण युजर असतील, यूट्यूबर असतील, जे काही सोशल